स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना आव्हान दिलेल्या 28 याचिकांवर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी। मतदार यादी, सीमांकन आणि प्रभाग आरक्षणाला आव्हान। नागपूर आणि औरंगाबाद खंडपीठातल्या याचिकाही मुंबईत वर्ग। मतदार यादीत नाव नोंदणी संबंधी धक्कादायक बाब समोर। 2 ऑक्टोबर 2024 नंतर 18 वर्ष पूर्ण झालेल्यांची नोंदणी होत नसल्याचं उघड। माहीमच्या तरुणीची हायकोर्टात धाव, आज सुनावणी। अतिवृष्टीग्रस्त भागाच्या पाहणीसाठी 9 अधिकाऱ्यांचं केंद्रीय पथक आजपासून महाराष्ट्रात। ऑगस्ट आणि सप्टेंबरच्या नुकसानीची पाहणी करणार। केंद्राकडून 1,000 कोटींची मदत आतापर्यंत वितरित। शेतकऱ्यांना मदत दिली नाही तर मोदी फडणवीसांना उडवून देऊ, भंडाऱ्याचे काँग्रेस खासदार प्रशांत पडोळेंची धमकी। शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाख रुपये मदत देण्याची मागणी। निफाडमध्ये द्राक्ष बागायतदाराची आत्महत्या। पावसामुळे बाग संकटात सापडल्यानं कैलास पागव्हाणे नावाच्या शेतकऱ्यानं मृत्यूला कवटाळलं। नाशिक जिल्ह्यात 60 ते 70% बागांना अतिवृष्टीचा फटका।